अयोध्येच्या राम मंदिरात पुन्हा एकदा इतिहास रचला जाणार आहे। 25 नोव्हेंबरला अयोध्येत होणाऱ्या विवाह पंचमीच्या उत्सवात राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवला जाणार आहे आणि यासाठी अयोध्या सज्ज झाली आहे। मंदिराच्या शिखरावर फडकवण्यात येणाऱ्या भगव्या ध्वजाची काय वैशिष्ट्ये आहेत पाहूयात। सर्व ऋतूंमध्ये शिखरावरील ध्वज खराब होऊ नये यासाठी पॅराशूट फॅब्रिक आणि रेशमी धाग्यांपासून ध्वजाची निर्मिती करण्यात आली आहे। हा ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असेल। मंदिराच्या शिखरावर 42 फूट उंच ध्वजस्तंभावर हा ध्वज फडकवला जाणार आहे। ध्वजस्तंभ 360 अंश फिरणाऱ्या चेंबरवर बसवला जाईल आणि या ध्वजावर ओम, सूर्य आणि कोविदार म्हणजे कांचन वृक्ष अशी 3 चिन्ह असतील। विशेष म्हणजे या ध्वजाची निर्मिती रामायण काळातील त्रेतायुगात वापरल्या जाणाऱ्या ध्वजांच्या आधारावर केली गेली आहे। राम मंदिरात होणारा हा ऐतिहासिक ध्वजारोहण समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान हा मुख्य सोहळा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।